नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत. नीट 2025चा निकाल तर लागलाय आणि आता सगळ्यांची उत्सुकता आहे प्रवेशाची. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे समुपदेशन प्रक्रिया. आज आपण महाराष्ट्र राज्यातील MBBS, BDS सोबतच आयुष अभ्यासक्रम म्हणजे BAMS, BHMS आणि BOMS यांच्या 2025च्या प्रवेश प्रक्रियेवर सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. अगदी बरोबर. ही प्रक्रिया म्हणजे अनेकांना थोडी किचकट वाटू शकते, पण योग्य माहिती आणि थोडं नियोजन असेल ना, तर ती नक्कीच सुलभ होते. आज आपण राज्य कोटा, समुपदेशनाच्या फेरा, कोणती कागदपत्र लागतील, पात्रता काय आहे आणि कॉलेजेसचे पर्याय काय आहेत यावर लक्ष देऊ. विद्यार्थ्यांना अगदी अचूक आणि स्पष्ट माहिती मिळावी हाच आपला उद्देश आहे. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही समुपदेशन प्रक्रिया नक्की कोण करतं? कोणती अथॉरिटी आहे? हो, तर ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्याची जी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आहे म्हणजे स्टेट CET सेल ती आयोजित करते. यामध्ये शासकीय, महानगरपालिका, अनुदानित कॉलेजेस आहेत ना, त्यांच्या 85% राज्य कोट्याच्या जागा येतात आणि खाजगी विना अनुदानित म्हणजे प्रायव्हेट अनएडेड आणि मायनॉरिटी कॉलेजेसच्या सगळ्या जागा म्हणजे राज्य कोटा आणि 15% संस्था कोटा दोन्ही. अच्छा, म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीसाठी CET सेल? हो, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जी 15% अखिल भारतीय कोटा म्हणजे AIQच्या जागा आहेत, त्यासाठी केंद्र सरकारची DGHS किंवा आयुष कोर्सेससाठी AACCC त्यांची प्रक्रिया वेगळी असते. ओके. आपण आज फक्त राज्याच्या प्रक्रियेबद्दल बोलतोय, 85% स्टेट कोटा आणि प्रायव्हेट कॉलेजेस. समजलं. म्हणजे राज्याच्या 85% जागा आणि खासगी कॉलेजेससाठी CET सेल जबाबदार आहे. मग या प्रक्रियेत कोण भाग घेऊ शकतं? म्हणजे पात्रता काय आहे? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराने नीट UG 2025 परीक्षा दिलेली पाहिजे आणि त्यात तो पात्र असायला हवा. तो भारतीय नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमिसाईल सर्टिफिकेट हवं, टाईप A किंवा B. अर्थात शासकीय, केंद्र सरकारी किंवा संरक्षण दलातल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी काही वेगळे नियम म्हणजे अपवाद आहेत. आणि OCI उमेदवारांसाठी? हो, OCI उमेदवारांसाठी पण स्पेसिफिक नियम आहेत. जसं की 4 मार्च 2021च्या आधी OCI दर्जा मिळालेला असावा, 10वी किंवा 12वी महाराष्ट्रातून झालेली असावी आणि डोमिसाईल किंवा महाराष्ट्रात कमीत कमी 10 वर्ष तरी वास्तव्य हवं. बरं. आणि वयाचं काय? एज लिमिट? वय म्हणजे उमेदवाराचा जन्म 31 डिसेंबर 2007 रोजी किंवा त्यापूर्वी झालेला असावा. आणि शैक्षणिक पात्रता म्हणजे 12वीचे मार्क्स वगैरे? हो, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS या सगळ्यांसाठी 12वी सायन्समध्ये PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय महत्त्वाचे. त्यात खुल्या किंवा EWS प्रवर्गासाठी किमान 50% गुण हवेत. ओके. आणि जे राखीव प्रवर्ग आहेत किंवा दिव्यांग म्हणजे PWD उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 40%. आणि ओपन BWD? त्यांच्यासाठी 45%. ही झाली 12वीची अट. आता नीट UGचं बघूया. नीट UG मध्ये खुल्या EWS साठी किमान 50वा पर्सेंटाईल आवश्यक आहे. राखीव किंवा PWD साठी 40वा पर्सेंटाईल आणि ओपन PWD साठी 45वा पर्सेंटाईल. क्लिअर झालं. आणि फिजिओथेरपी, BPTH, ऑक्युपेशनल थेरपी, BOTH यासारखे जे इतर अभ्यासक्रम आहेत त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी पण प्रवेश नीट UG 2025च्या मेरिटनुसारच होतो. फक्त 12वी सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. काही कोर्सेसना PCB लागतो, काहींना PCM चालतो. आणि हो, एक कॉमन अट म्हणजे उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणं आवश्यक आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. म्हणजे पात्रतेचे निकष आता स्पष्ट झाले. आता समजा एखादा विद्यार्थी पात्र आहे, तर रजिस्ट्रेशन कसं आणि कुठे करायचं? रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. कुठे जायची गरज नाही. उमेदवारांनी राज्य CET सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.mahaset.org तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आणि फी किती असते? नोंदणी शुल्क आहे ते नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळत नाही बरं का. राज्य कोट्यासाठी ₹1000. फक्त इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी म्हणजे मॅनेजमेंटसाठी अर्ज करायचा असेल तर ₹5000. आणि दोन्हीसाठी? दोन्ही कोट्यासाठी अर्ज करायचा असेल तर ₹6000. आणि एक खूप महत्त्वाची सूचना, नोंदणीसाठी तोच मोबाईल नंबर आणि ईमेल ID वापरा जो नीटच्या अर्जात दिला होता. कम्युनिकेशनसाठी तेच वापरलं जातं. हे फार महत्वाचं आहे. ओके. आता सगळ्यात मोठा टप्पा, कागदपत्र. कोणती डॉक्युमेंट्स तयार ठेवायला हवीत?
इथे खूप जण गडबड करतात. अगदी खरंय. आणि ही लिस्ट जरा मोठी आहे, त्यामुळे आधीपासून तयारीला लागणं चांगलं. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी लागतात आणि त्यांच्या अटेस्टेड कॉपीजचे सेट पण तयार ठेवावेत. मुख्य कागदपत्र म्हणजे अर्थातच नीट UG 2025चा ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड. हो. मग CET सेलच्या वेबसाईटवर भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डॉमिसाईल सर्टिफिकेट, 10वीचं उत्तीर्ण सर्टिफिकेट, जन्मतारखेचा पुरावा म्हणून, बर. 12वीची मार्कशीट, आधार कार्ड आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ते एनेक्स्चर H नुसार लागतं. बापरे, ही तर बेसिक लिस्ट झाली. अजून काही लागतं का, म्हणजे कॅटेगरी वगैरे असेल तर? हो, नक्कीच. ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी याला वेळ लागतो म्हणतात. खूप महत्वाचं आहे ते. वेळेवर मिळवणं गरजेचं आहे, नाहीतर राखीव जागेचा फायदा मिळत नाही. मग नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं, जे 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असावं. EWS सर्टिफिकेट, PWD म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र, डिफेन्स कोट्यासाठी डिफेन्स सर्टिफिकेट, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी MKB सर्टिफिकेट, हिली एरियासाठी HS सर्टिफिकेट, अच्छा. अनाथ असाल तो ऑर्फन सर्टिफिकेट आणि मायनॉरिटीसाठी मायनॉरिटी सर्टिफिकेट. ही सगळी कागदपत्र तयार ठेवावी लागतात. हो, म्हणजे ज्यांना जे लागू आहे त्यांनी ते तयार ठेवायला हवं. ही यादी खरंच मोठी आहे. आता प्रत्यक्ष ॲडमिशन प्रक्रिया कशी चालते, किती राऊंड्स असतात? CAP राऊंड्स म्हणतात ना? बरोबर. प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे CAP द्वारे ऑनलाईन पद्धतीने होते. यात साधारणपणे 3 मुख्य फेऱ्या असतात, राऊंड 1, 2 आणि 3. आणि त्यानंतरही जागा शिल्लक राहिल्या तर गरज वाटल्यास ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी फेऱ्या होतात. ओके, म्हणजे पहिल्या राऊंडचे ऑप्शन दुसऱ्या राऊंडला चालत नाहीत? नाही, प्रत्येक वेळी फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागते. आधीच्या फेरीचे पसंतीक्रम आपोआप पुढे घेतले जात नाहीत. अच्छा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी विचार करून कॉलेजेस निवडायची. समजा पहिल्या फेरीत कॉलेज मिळालं तर पुढे काय? जर पहिल्या फेरीत जागा मिळाली आणि उमेदवार समाधानी असेल, त्याला तेच कॉलेज हवं असेल, तर तो स्थिती टिकवून ठेवण्याचा अर्ज म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकतो. म्हणजे ती जागा पक्की? हो, हा फॉर्म भरला की ती जागा निश्चित होते आणि मग तो उमेदवार पुढच्या फेऱ्यांसाठी पात्र राहत नाही. त्याचं ॲडमिशन तिथेच कन्फर्म होतं. आणि जर समाधान नसेल, बेटरमेंट हवी असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, मिळालेल्या जागेवर प्रवेश घ्यायचा, म्हणजे तो उमेदवार अपग्रेडेशनसाठी पात्र राहतो. दुसऱ्या फेरीत त्याला अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं. जागा वाटप हे पूर्णपणे मेरिट आणि उमेदवाराने त्या फेरीसाठी भरलेल्या ताज्या पसंतीक्रमानुसारच होतं. आणि जागा मिळाल्यावर? जागा मिळाली की दिलेल्या वेळेत त्या कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून प्रवेश निश्चित करावा लागतो. हे कंपल्सरी आहे. समजलं. आता महाराष्ट्रात कॉलेजेस कोणकोणती आहेत? म्हणजे शासकीय, खासगी, आणि फी साधारण किती असते, खास करून BAMS सारख्या कोर्सेससाठी? हो, महाराष्ट्रात विविध प्रकारची कॉलेजेस आहेत. शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट अनएडेड आणि मायनॉरिटी कॉलेजेस. उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईतलं GMC, पुण्यातलं BGMC, नागपूर GMC, मुंबईचं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज, आयुर्वेदासाठी पुण्याचं टिळक आयुर्वेद, मुंबईचं पोदार आयुर्वेद आहे. होमिओपॅथीचे पण शासकीय कॉलेजेस आहेत. आणि खाजगी कॉलेजेस, त्यांची फी कशी कळते? खासगी महाविद्यालयांची लिस्ट आणि त्यांची त्या वर्षाची फी स्ट्रक्चर हे सगळं फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी FRA च्या वेबसाईटवर www.mahafra.org उपलब्ध असतं. साधारणपणे तुम्ही विचारलं तसं खासगी BMS कॉलेजेसची फी वर्षाला अंदाजे 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत असू शकते, पण हे दरवर्षी बदलू शकतं, त्यामुळे वेबसाईट चेक करणं महत्त्वाचं. हो, ते गरजेचं आहे. इथे अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे जी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यावी, ती म्हणजे सर्व्हिस बॉन्ड आणि पेनल्टी. सर्व्हिस बॉन्ड आणि पेनल्टी म्हणजे काय नक्की? शासकीय कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतल्यावर काही वर्षांच्या अनिवार्य सेवेचं बंधपत्र म्हणजे सर्व्हिस बॉन्ड असतो. आणि जर तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर मध्येच जागा सोडली तर दंड भरावा लागतो. शासकीय MBBS, BDS साठी हा दंड साधारणपणे 10 लाख रुपये असतो. 10 लाख? हो, आणि आयुष अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे 3 लाख रुपयांपर्यंत दंड असू शकतो. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी आणि जागा सोडण्याचा विचार करण्यापूर्वी याचे नियम नीट वाचून घ्यावेत. ही खरंच खूप मोठी रक्कम आहे. म्हणजे कॉलेज निवडताना आणि प्रवेश निश्चित करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. ही सगळी प्रक्रिया ऐकतानाच थोडी दमवणारी वाटतेय खरं तर. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
की इथपर्यंत पोहोचायला विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. नक्कीच. समुपदेशन प्रक्रिया हा तुमच्या स्वप्नातल्या करिअरच्या दिशेने एक खूप महत्वाचा निर्णायक टप्पा आहे. अजिबात गोंधळून जाऊ नका. शांतपणे विचारपूर्वक आणि फक्त अधिकृत माहितीच्या आधारावर निर्णय घ्या. यश नक्कीच मिळेल. तर आज आपण महाराष्ट्र नीट UG 2025 समुपदेशन प्रक्रियेचे जवळजवळ सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले. पात्रता, नोंदणी, कागदपत्र, राऊंड्स आणि कॉलेजेसचे पर्याय. अगदी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व माहितीसाठी फक्त आणि फक्त राज्य CET सेलची अधिकृत वेबसाईट www.mahaceet.org नियमितपणे तपासा. डॉक्युमेंट्स वेळेवर तयार ठेवा आणि प्रेफरन्स लिस्ट खूप काळजीपूर्वक भरा. बरोबर. आणि जाता जाता एक विचार, सगळ्यांसाठी फक्त रँकनुसार टॉपचं कॉलेज निवडण्याऐवजी त्या कॉलेजचं लोकेशन कसं आहे, तिथे सोयीसुविधा काय आहेत, फॅकल्टी कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल अनुभवासाठी म्हणजे क्लिनिकल एक्सपोजर किती मिळतं, या गोष्टींना आपल्या चॉईस लिस्टमध्ये किती महत्त्व द्यायचं याचाही विचार नक्की करा. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.